टाळ्यांनी स्वागत करूया. पुन्हा एकदा आपल्या समोर येते वेदा नेरुरकर. कसं वाटतंय? छान वाटतंय. मग आता ह्यावेळेला नी चालेल. चालेल नाही मिळणार का? या गाण्यामध्ये मला थोडं काय वाटलं माहितीये, एकतर तू थोडीशी कॉन्शियस होऊन गात होतीस आत्ता. नी मिळवायचंय, नी मिळवायचंय, नी मिळवायचंय असं करत करत गात होतीस का? हा नाही. कारण तिकड गाण्यातल्या ज्या जागा आहेत ना त्या अजून फ्लुएंटली यायला पाहिजे होत्या. पुन्हा एकदा मी मगाशी तिच्या उच्चारांचं कौतुक केलं. मला तुझ्या बाबतीत अद्वैत वगैरे हे सगळे शब्द जे आहेत ना ते अजून स्वच्छ पाहिजेत बाळा. ओके. हा नाहीतर त्या गाण्याचा भाव पोचत नाही आमच्यापर्यंत. गाणं तयार करताना फक्त त्याच्यातल्या ताना आलापी आणि सूर ताल एवढंच नाही तयार करायचं. प्रत्येक शब्दानं शब्द क्लिअर पाहिजे. हे पुढच्या वेळी गाशील तेव्हा आम्हाला कळू दे. हो. गाणं सुरू करताना मला असं वाटलं की मानसिक तयारी तुझी थोडी कमी होती. एकदम तू असं सुरू केलंस त्यामुळे पहिला आलाप थोडा ढासळला. हो ना? हां. तर शांत आधी आपण मानसिकरित्या शांत व्हायचं आणि मनात असं म्हणत राहायचं की आपल्याला आता हे म्हणायचं आहे, आपल्याला आता ही जागा घ्यायची आहे, त्याची मानसिक तयारी करायची. तुझ्या गळ्यात आहेच ते, येत आहे तुझ्या गळ्यात ना. फक्त ते अगोदर त्याची तयारी करून मग गळ्यातनं बाहेर आलं पाहिजे. हां. आणि काही काही जागा खूप छान गेल्या तुझ्या, खूप छान गेल्या. आणि आता वैशालीताई म्हणली तसं उच्चारांकडे थोडं आणखी लक्ष द्यायला पाहिजे. हां. थँक्यू. छान. सॉलिड गायलीस तू, सॉलिड. थँक्यू. टेन्शन आलं होतं ना तुला? थोडंसं. टेन्शन नको घेऊ. खूप छान गायलीस तू आणि जागा वगैरे पण छान आल्या. पण एक गोष्ट आहे की यू आर अ परफॉर्मर. यू आर अ परफॉर्मर. मी अशा ह्याच्याने म्हणतो यू आर अ व्हेरी गुड परफॉर्मर. कारण जी परफॉर्मन्स ओरिएंटेड गाणी असतात ना ती तू प्रेमाने गातेस, त्यांना जवळ करून स्वतःचं करून गातेस. आणि बाकीची गाणी असलीस ना की तर जरा शेजाऱ्यांची असल्यासारखी गातेस. म्हणजे एखादं गाणं ज्यावेळेला आपल्याला आवडत नाही ना कुठलंही, किंवा एखाद्या टाईपचं गाणं आपल्याला आवडत नाही किंवा आपल्याला तेवढं आवडत, त्यावेळेला असा विचार करावा की हे गाणं कुणाला आवडतं आणि का आवडतं. असा सिम्पल विचार केला ना की आपल्याला ते गाणं आवडायला लागतं. तू हे गाणं तसंच परफॉर्म करशील जसं तू कोंबडी परफॉर्म केलं तसं. हो. दादाने ढ दिलाय. वैशालीताई निप्प. ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतर आजचं शेवटचं गाणं आणि आपल्या समोर येते. टाळ्यांनी स्वागत करूया शरयू दाते. गेले न्यायचे
तुम्ही गाण्यासाठी वन्स मोर देताय, तर हे गाणं तुम्हाला आवडतं म्हणून का शरयू चांगली गायली म्हणून? आणि हे गाणं आवडतं तुम्हाला? शरयूचं गाणं एवढं आवडलं सगळ्यांना? कसं वाटतं? कसं वाटतं? मस्त वाटतं ना? मग थँक्यू म्हण सगळ्यांना. थँक्यू. आता आपण परीक्षकांना विचारूया. हो. आता तू सांग कोणापासून सुरुवात करायची? कोणापासून? तू सांग ना. कोणापासून? तू सांग. कोणापासून? आम्ही नाही, जा. तू सांगायचं. वैशाली. वैशाली ताई, चला. पल्लवी ही तीच आहे का ग, गोरी गोरी पान गायलेली? ते उगाच आपल्याला अशी शेंड्या लावायला गायलेली बहुतेक. घ्या लहान मुलांचं गाणं एक. ही आहे शरयू दाते, धन्य हो तुमची. क्या बात आहे, काय समज आहे ग मुली तुला या वयात शब्दांची. गाणं नुसतं गाणं वेगळं आणि समजून गाणं वेगळं. फक्तचा नोट, प्रत्येक वळणावर गाडी कुठेही थांबली नाही तुझी. क्या बात आहे. आणि श्वासाचा व्यवस्थित अभ्यास करून यावेळी तू गायलीस. खूप छान. मला काही सुचतच नाहीये काय बोलू, कारण ह्या गाण्याचे शब्द कळायला आयुष्य जातं. भन्नाट शब्द असलेलं भन्नाट कंपोजिशन तू इतक्या भन्नाटपणे गायलेस. क्या बात आहे. थँक्यू. व्हेरी गुड. शरयू, काय मी थक्क झाले तुझं गाणं ऐकून. खरोखरच म्हणजे या निरागसपणामधून तू कुठे झेप घेतेस ग अगदी. आणि प्रत्येक नोट, प्रत्येक उच्चार, प्रत्येक ठहराव गाण्यातला, सुरुवातीचे सूर, शेवटचे सूर, क्या बात आहे, क्या बात आहे. बाकी काही बोलण्यासारखंच नाही, सगळं वैशाली ताई बोलली आहे. काय आहे झी मराठीचं चाललंय आम्हाला असं असं करायचं? एवढ्या छोट्या मुलांसमोर आणून बसून असं करता काय? आम्हाला घरी जायचं. काय ते तुझं वय काय, पगार किती, गातेस काय? जाऊ दे, मार्क देऊन टाकूया आपण. पल्लवी मार्क देतो. दे. मला बोलायला नका प्लीज. मी खूपच छान झाली. अरे नेमकी आजच गन दिली तुला. चला मार्कच बघूया आता आपण. सॉलिड फॅन्टॅस्टिक, ग्रेट. मार्क बघायचे? हो. तयार? हो. देऊ काय मार्क? तिला सांग पल्लवी ताई. पल्लवी ताई. अगं काय बरी आहेस ना तू? अगं काय बरी आहेस ना तू? आता मार्क बघण्यात काय अर्थ आहे? त्या मार्क बघण्यात काय अर्थ आहे? यांच्यात डेअरिंग आहे का? यांच्यात कर म्हण. यांच्यात डेअरिंग आहे काय? यांच्यात डेअरिंग. अरे यांच्यात. यांच्यात डेअरिंग आहे का? यांच्यात अजून यांच्यात डेअरिंग आहे का? यांच्यात हे काय ध देऊ शकतात काय मला? हे काय धर देऊ शकतात का मला? ए पल्लवी ताई, ए पल्लवी ताई. तूच बघ मार्क. ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तू खूप मोठी हो, पण प्रॉमिस कर की अशीच लहान राहशील. राईट? चलो, ऑल द बेस्ट बाळा. दोघींना निवडणं फार अवघड आहे. मग आजचा निकाल. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.